अरे तुला काय घ्यायचं असं तू घेत जाणार राव, मला काय फोन करतीस? आला बुरा रागत कट केलाय. अरे बायकांचं पण लय अवघड असते राव. आईला माई बायको नाही बुवा अशी. लव्ह मॅरेज झाले पण माई बायको माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये. ए तू राहू दे, नवीन नवीन आहे ना म्हणून चालू द्यावाला. ए बाबा 6-7 महिने झाले माझ्या लग्नाला आणि लव्ह मॅरेजचा काय फायदा असतो ना रुसा सांग याला. अरे याला काय विचारतो एरंडवा आहे. निल्या तुला सांगतो लग्न झाल्यापासून एवढा आनंद आहे ना भाई, एवढा आनंद. मी ना झोपेतून उठायच्या आधी माझं गरम पाणी तयार असतं माहितीये का. आंघोळ होस तर माझ्या हातात असा टावेल होतो टावेल. अंग पुसूस तर माझा आहे ना इस्त्रीचे कपडे रेडी असतात, इस्त्रीचे कपडे रेडी. इस्त्रीचे कपडे घालूस तर असा पुढे नाश्ता असतो. निस्ता आनंद भाई. मला तर ना आता स्वर्गच वाटत निसता. एवढे लग्नाचे फायदे आहेत ना भाई, लय लय लय. त्या स्वर्गाचा हळूहळू कसा नरक होईन ना ते तुला कळून सगळं येणार नाही. अरे नवीन नवीन माझं लग्न झालं होतं तो माझं पण असंच होतं. अरे आंघोळीच्या आधी टावेल यायचा, टावेलाच्या आधी साबण यायचा. आता त्या साबणाचे मी भांडे घासतोय. अरे लय आवड झालंय भाऊ. निल्या तुझं अरेंज मॅरेज झालंय त्याच्यामुळे तू असं चाललंय माहितीये का. लव्ह मॅरेज झालं असतं ना मग तुला कळलं असतं. ए ऋषा सांग रे लव्ह मॅरेजचे फायदे. त्याला काय विचारतो ते रणवा आहे. अरे त्याला कोणत्याच मॅरेजचा फायदा नाही माहिती, लव्ह मॅरेजचा पण नाही माहिती, अरेंज मॅरेजचा पण नाही माहिती. हा ना रणवा कुठला. ए तो आमचा नको राहतो रे. वहिनी निलेश कुठे आहे? हो आहे बाहेर. आतमध्ये आहे का? वा निलेसारखं आयुष्य पाहिजे. सकाळी उशिरा उठतो, घरीच काम करीतो, वरून चांगला पगार. आयला मला वाटतं माझी नोकरी सोडावा आणि त्याचा जॉब. बस हो शेवटी मी माझ्या मित्राला पळवून लावलं. 100 वर्ष आयुष्य. हॅलो. ए ऋषा, अरे तू गाडीत पेट्रोल टाकायचं विसरला काय? ओ सॉरी पेट्रोल टाकायचं जरा मी विसरलो. आय एम रिअली सॉरी. जाता जाता तेवढं टाकून घे. थोडस तरी पेट्रोल ठेवायचं रे यार. अरे 100 मीटर सगळं आली तुझी गाडी. अरे मला आडून आले यार इथं. ओ माय गॉड. आला सोन्याला टेन्शन आलंय राव. का मला काय आलं? अरे 2 वर्ष झालं दुकान चालू करून अजिबात धंदा होत नाही. आणि जे पैसे येते ते बँकेचे EMI मध्ये जाऊ राहिले. तुझा पगार बी मी 2 महिन्यातून एकदाच करतोय. मला वाटतं 1 वर्ष दुकान चालू ठेवतो त्यानंतर बंद करतो. गिरायक आलं. नमस्कार सर. दादा घड्याळ घ्यायचं होतं. घड्याळ का? एक सेकंद धरा सर. हा हे चांगलंय. हे केवढंच आहे? अहो ही प्राइस ना सर 2,500 आहे आणि याच्यावर ना सर 10 वर्षाची गॅरंटी. हा द्या मग हेच. पण काय नेमकं आहे ना या दुकानातून घेऊ नका. कमून अहो 1 वर्षात ना हे दुकान बंद करू राहील. निवांत आहे यार. एकदम निवांत. ओय, निला, जपून आहे. अरे रस्त्याने चाललो होतो ना अचानक वाघ आला ना समोर. अरे निल्याने अशी खतरनाक कट आणली ना साईडने गाडी नेली. निल्या नसला असता तर ना मेळच असतो मी आता. वाघ माग लागला, वाघ माग लागला. अरे वाघ माग लागला होता आमच्या, माहितीये का तुम्हाला? अरे एक गाडीला फक्त 4 गेर आहे. 5व्या गेअरवर टाकला ना निल्याने गाडी. अशी खतरनाक पळवत होता माग आमच्या माग. आम्ही मागच्या पुढं बाबो लय खतरनाक अशी डेंजर पळवत होता ना गाडी. तुम्ही बघितलं असताना एवढे झाले असते. वाघ गायब झाला, वाघ गायब झाला. गायब झाला. मागून गायब झाला. आणि मी असं माग बघून पाहिलं तर वाघ गायब झाला आणि पुढे पाहिलं डायरेक्ट आमच्या पुढे येऊन थांबला. खतरनाक निल्याने डायरेक्ट 6व्या गेअरवर टाकली. त्या वाघावरून गाडी उडवली. बाबा लय खतरनाक किस्सा झाला काय सांगू. आपल्या अंगावर उडी मारली होती वाघाने झेप. कधी शिफ्टी नव्हतं की फिरवलं.
अरे शेपटी धरली ना वाघाची गाडीवरून उतरून असं गोल 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 करून फेकून दिला वाघ तिकडं. साला सुद्धा नको समजू आपल्या भावाला. लय खतरनाक किस्सा झालता. जिवंत राहिला असता का मी नसतो तर जिवंत राहिला. घेऊन असला असतो ना आम्ही जिवंतच राहिलो नसतो. हो भैया चहा देव. ए अरे चहा काय पेता. चला तुम्हाला तिघांना आहे ना आज मी राजस्थानी स्पेशल थाळी चारतो. त्याला नाही म्हण, तो खाऊ घालतो आणि खाल्ल्याला काढतोय. नाही रे आता सुधारलाय, आता नाही काढीत खाल्लेलं. आजचे दिवस खाऊ ना, भूक लागली राव. हा जाऊ आता. फिक्स रे फिक्स. चल 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 चल. हे बघा हे आपल्या नगर मधील सगळ्यात मोठं व्हेज शिव भोज रेस्टॉरंट. तुम्हाला सांगतो इथे ना अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड किती बी खा घ्या. पोटभर खा बर का, जे लागेल ते मागून घ्या. आणि पार्किंग कशी होती, पार्किंग मुळे चांगली सुविधा झाली, नाही इकडे तिकडे गाड्या लावा लागल्या असत्या आपल्याला. आणि वर पार्टी हॉल पण आहे. ऋषा, अरे एवढं जेवण बघून एकदम टेन्शन आलं राहू. कसं संपवायचं राहू. तू खाय ना. नाही नाही तुम्हाला खाऊ. नोव्हेंबर पर्यंत चालू आहे, त्याच्या आधीची आहे. हॅलो 25 तास एक बातमी द्यायची होती राव तुम्हाला. नाही नाही कुठं दंगल नाही झाली, मारामाऱ्या बी नाही झाल्या. काय माहिती 3 मित्र आहेत गरीब, त्यांना मी शिवभोजची थाळी चारायला आणली, त्याची बातमी द्यायची होती. नाही पैसे लागू दे ना, पैशाची काय अडचण नाही. हा काय डिस्काउंट, अहो लय डिस्काउंट चालू आहे. तुम्हाला सांगतो सायन मॅक्स मध्ये जर खरेदी केली ना 10% डिस्काउंट आहे. नाही माझ्यासाठी तो डिस्काउंट वाटतोय, पण ह्या गरीबांना नाही वाटू राहिला तो डिस्काउंट. यांना काय, यांना लोकांच्या पैशाने खायला आलेले आहेत ते. फुकट. चल सोन्या काहीतरी खाऊन येऊ. हा चल थांब, निलेला पण कॉल करतो. थांब. ए त्याला काय बोलितो, तो कसलाय माहितीये ना, त्याने कधी स्वतःच्या पैशाने चारलंय का? लोकांच्या पैशाने खायचं म्हणलं तो लगेच येईल. तो मस्त आपल्या ग्रुपचा आहे, पण तो एवढा जवळचा नाहीये. तो कधी चारतो का? खरी विचार. नाही कधीच नाही. चल आपणच जाऊ. हा ऋषा, सोन्याने निल्याने ना ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. जाऊ आपण दोघं जण. मग कशाला जायचंय त्यांच्यात? अरे आपला ग्रुप आहे. असला आपला ग्रुप तर आपल्या दोघांचाच आहे. ते एवढ्या जवळचे नाही तर मस्त आपल्या ग्रुपचे म्हणतात. पण असं जर काय क्वांटिटीचं असं ना तरच आपल्या जवळ करतात. तसं काय खायचं प्यायचं असेल तर ते एकटे जातात. आयला खरंय राव. आणि मग ऋषा, त्या सणाचा बड्डे वर का आपल्या केक आणावं लागेल. आपण काय आणायचं आहे? अरे आपल्या ग्रुपचा आहे तो, आपला मित्र आहे, केक आणावं लागेल ना. मित्र काय नाही, ते एवढे जवळचे नाहीत. त्याला आणून दे केक, आपण कवर आणायचा. आणि तू विसरला का, तुझ्या बड्डेला आणला होता त्याने केक? अरे पण मी कुठं होतो इथं माझ्या बड्डेला. अरे पण दुसऱ्या दिवशी तरी आणाय पाहिजे होता ना. हा राव. अरे देव तर नावाला ग्रुपचे, ते एवढे जवळचे नाहीत दोघं. खरा ग्रुप आपल्या दोघांचा आहे. आपण दोघं बेस्ट फ्रेंड येत. आपण फक्त केक खायला जाऊ. हा तसं करू. हा काहीच नाही न्यायचं. काय नाही न्यायचं. हा आईला सगळे सोबत आहेत. ह्यो कोण आहे? त्याला काय घेतलाय ग्रुप मध्ये? अरे काय झालं? ती चांगलं पोरग नाही, चोऱ्या करत ते. अरे चांगलं पोरग आहे ते. कशाचं चांगलं? अरे खरा ग्रुप आपल्या चौघांचा, आपण आहेत बेस्ट फ्रेंड. तो कुणाला आलाय काय स्वभाव आपल्याला माहित नाही. उद्या चुकल्या बिगल्या लावल्या आपला ग्रुप फुटन ना. आपल्यासारखा ग्रुप आहे का कुठं? लय मज्जा, लय मज्जा. आईला हे एवढे खुश होऊन हसू कमून राहिले. एकच मिनिट. आईला निले 2 लाखाचं कर्ज होतं तुझ्यावर, फेडलं का नाही अजून? नाही ना, अजून नाही दिले रे. अरे ऋषे, तुझ्या गर्लफ्रेंडचं लग्न जमलं होतं ना, झालं का नाही अजून? झालं. होय साने, अरे तुझी गाडी हप्त्यावाल्याने उचलून नेलती, अजून रिटर्न आणली की नाही? अवघडी.
अरे हसत जा रे, असं टेन्शन मध्ये तुम्ही चांगलं नाही वाटत. बरं येऊ का मी? चला. जब हुआ